नमस्कार मित्रांनो, अर्थव्यवस्थेच्या या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। अपेक्षा आहे तुम्हाला मागील काही कन्सेप्ट कळले असतील। यामध्ये पण मी काय केले की काही कन्सेप्ट पाठीमागे ठेवल्यात। का ठेवल्यात? कारण ते कन्सेप्ट कळण्यासाठी तुम्हाला कुठेतरी बजेट कळायला हवं, थोडेफार टॅक्सेस कळायला हवे। हा जो सार्वजनिक वित्त टॉपिक आहे, यातले काही कन्सेप्ट कळले की ऑटोमॅटिकली परत आपण त्याकडे येऊया। सो निश्चिंत राहा, आपण सिलेबसनुसार जात आहोत, काही काळजी करू नका। एक गोष्ट तुम्हाला कळायला सुरू होईल त्यावेळेस आपण ऑटोमॅटिकली तिथपर्यंत जाऊया। चालेल, चला सुरू करूया। आता आपला पुढचा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे अर्थसंकल्प, अर्थसंकल्पाची रचना आणि त्याचे प्रकार। यामध्ये अर्थसंकल्पाचं स्ट्रक्चर आपण बघितलं, बरोबर। अर्थसंकल्प या बाजूला कमाई असते, या बाजूला खर्च असतो। कमाई परत दोन प्रकारची असते, एक असते महसुली कमाई, दुसरी असते भांडवली कमाई। खर्च परत दोन प्रकारचा असतो, एक असतो महसुली खर्च, दुसरा असतो भांडवली खर्च। हे सगळं आपण यामध्ये काय ना सोप्या पद्धतीने शिकलोय। आता आपण ॲक्च्युली काय जाणार, आपण ॲक्च्युली संसदेमध्ये जाणार आहेत की संसदेमध्ये बजेट पास होताना काय तरतुदी आहेत आणि इथं काय लक्षात ठेवायचं, थोडं इंटरेस्टिंग आहे। आणि सगळ्यात मेन पार्ट मी तुम्हाला शिकवणार आहे अर्थसंकल्पाचे प्रकार। मित्रांनो लक्षात ठेवा, कोणत्याही कोचिंग क्लासमध्ये अर्थसंकल्पाचे प्रकार शिकवले जात नाहीत। हे अतिशयोक्ती होईल किंवा माहीत नाही तुम्हाला पटल की नाही पटल, मी वर्षभरामध्ये ऑन ॲन ॲव्हरेज दरवर्षी 550 लेक्चर्स घेतो। माझ्या क्लासच्या मुलांना विचारा ज्यांनी माझ्याकडे ऑफलाईन क्लास केलेला आहे। UPSCच्या बॅचला पॉलिटिकल इकॉनॉमी शिकवणं, MPSCच्या 4-5 बॅचेसला पॉलिटिकल इकॉनॉमी शिकवणं, हे सगळं मी करतो। आणि हे सगळं करत असताना आम्ही ऑन ॲन ॲव्हरेज रोज ऑफलाईन क्लासेस असताना 4 ते 5 तास लेक्चर घेतो। आणि 4 ते 5 तास लेक्चर घेऊनही सिलेबस संपवता आमच्या नाकीनं येतो। वर्गामध्ये सुद्धा मुलांना शिकवताना माझा स्वतःचा हा कल असतो की तुम्ही सिलेबसची पुस्तिका घेऊन या, आपण काय शिकलोय काय नाही हे सगळं तुमच्या समोर असू द्या। कारण जोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला याचा फायदा होणार नाही। मी तुम्हाला इथं परत सांगतो, ज्या डेडिकेशननं मी ऑफलाईनमध्ये शिकवते त्याच डेडिकेशन इथं सुद्धा शिकवते। फक्त थोडा पेशन्स ठेवा। एखादा लेक्चर लेट झालं, एखादा मुद्दा नाही कळला, थोडा पेशन्स का ठेवा? कारण ॲट द एंड ऑफ द डे हे सगळं गोड होणार आहे। म्हणजे सगळं गोड होत असताना थोडा पेशन्स तुम्ही यासाठी ठेवा की एक एवढी चांगली प्रोसेस चालली ना, हे समजून घ्या। या सगळ्या प्रोसेसमधून तुम्हाला काय सगळं मिळू शकतं हे सगळं समजून घेऊन त्यावर काम करायला सुरू करा। आपण बघा ना, एक मुद्दा आपण शिकतोय, शिकत असताना आपण कन्सेप्ट पण शिकतोय। आता हे कन्सेप्ट शिकवताना सुरू झाल्यानंतर मी याच्या फॅक्च्युअल डेटाचा जो एक स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडिओ असणार आहे, तो व्हिडिओसुद्धा मी हळूहळू सुरू करणार आहे। आपण इकॉनॉमिक्स पाठ करून घेणार आहेत। आणि हे करत असताना 2 पुस्तकं, कोळंबे सरांचं एक पुस्तक आणि देसले सरांचं एक पुस्तक, दोनही पुस्तक आपण खूप चांगल्या पद्धतीने वाचणार आहोत। हा आपला पर्पज आहे। चालेल, एक मुद्दा आपण शिकूया, समजून घ्या। चला सुरू करूया। पहा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आपण या चॅप्टरमध्ये काय शिकणार आहोत, तर बजेट बनत असताना, अर्थसंकल्प पास होत असताना त्यामध्ये संविधानिक तरतुदी कोणत्या आहेत, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन, म्हणजे त्या बजेटबद्दल संविधानामध्ये काय सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत हे आपण शिकणार आहोत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे एजन्सीज इन्व्हॉल्ड। बजेट बनवत असताना कोणत्या सगळ्या संस्था त्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात, कोणाचं काय कॉन्ट्रीब्युशन असतं, बजेटमध्ये कोणता डेटा घेतला जातो, हे सगळं आपण शिकणार आहेत। पुढचं आपण शिकणार आहोत फॉर्म्युलेशन ऑफ बजेट, म्हणजे ॲक्च्युअल बजेट बनवणं। बजेट बनवण्याची प्रक्रिया किती तारखेला सुरू होते, कोणती प्रश्नावली पाठवली जाते, त्यात कोणती माहिती गोळा केली जाते, डिस्बर्सिंग ऑफिसर म्हणजे काय, या सगळे मुद्दे जे मी शिकवतो ना, हे मुद्दे कोणत्याही पुस्तकात मिळणार नाहीत। रादर हा जो मुद्दा मी शिकवतोय हा तुम्हाला देसले आणि कोळंबे सरांच्या पुस्तकात सुद्धा मिळणार नाही, एवढं मी सिस्टमॅटिकली शिकवतोय। म्हणून लेक्चर गोडीनं होऊ द्या, चांगल्या पद्धतीने होऊ द्या, प्रत्येक मुद्दा चांगला समजून घ्या। त्यानंतर कायदेशीर मान्यता हा पुढचा मुद्दा असणार आहे। अर्थसंकल्पाचे तत्व, वेगवेगळ्या तुटीत आपण काय केले, डेफिसिट शिकलोय। याला कोणता मुद्दा आपण शिकलोय, डेफिसिट शिकलोय। आठवतं, सगळे डेफिसिट आपले शिकून झालेत, त्यातले 2-3 करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे 2-3 छोटे डेफिसिट आहेत, ते आपण परकीय व्यापार ते सगळं संपल्यानंतर कव्हर करणार आहोत। त्यानंतर अर्थसंकल्पाचे प्रकार आणि FRBM ॲक्ट। FRBM ॲक्ट हा कशाशी संबंधित आहे, हा खास करून खर्चातील सुधारणांशी संबंधित कायदा आहे। तर हे सगळं काय, कोणत्या कमिटीज आहेत, हे सगळं आपण यामध्ये छोट्या टप्प्यानं हळूहळू शिकणार आहोत। राहील लक्षात? म्हणून हे न चुकता चांगलं लक्षात ठेवा, आपण हे सगळं जे शिकतोय हे आपल्याला कसं वर्कआउट करायचं आपण शिकणार। तर चला आपण एक मुद्दा सुरू करूया। या ठिकाणी शिकवत असताना हे लक्षात ठेवा की मी जेवढ्या संविधानिक तरतुदी तुम्हाला सांगतोय त्या सगळ्या तरतुदी तुम्ही चांगल्या लक्षात ठेवायला हव्या। चला, सगळ्यात अगोदर आपण सुरू करूया संविधानिक तरतुदी म्हणजे काय, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स। संविधानिक तरतुदी म्हणजे काय, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन म्हणजे हे संविधान बनवत असताना, ह्या संविधानाला कायदेशीर मान्यता मिळत असताना, त्या सगळ्या मान्यता मिळत असताना तिथं कोणत्या संविधानिक बाबी इन्व्हॉल्ड आहेत, कोणत्या गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, हे सगळं आपण शिकणार आहोत। सुरू करूया।
सगळ्यात पहिला वाक्य लक्षात ठेवा, संसद एखादा कर कमी करू शकते किंवा एखादा कर रद्द करू शकते, मात्र संसद कर वाढवू शकत नाही. हे जे वाक्य, हे वाक्य ॲज इट इज पाठ करा. दरवर्षीच्या परीक्षांमध्ये हे वाक्य असंच्या असं विचारलं जातं. संसद एखादा कर रद्द करू शकते, एखादा कर कमी करू शकते, मात्र कर वाढवू शकत नाही. का? पहा, लोकसभा प्लस राज्यसभा या दोन्हीला मिळून आपण काय म्हणतो, आपली संसद असं म्हणतो. आणि या दोन्हीमधनं कुणाची निवड केली जाते? प्रधानमंत्री प्लस काउन्सिल ऑफ मिनिस्टर, म्हणजे मंत्रिमंडळाची निवड केली जाते. लोकसभा प्लस राज्यसभा आणि या दोन्हीमधनं प्रधानमंत्री प्लस मंत्रिमंडळाची निवड केली जाते. हा साधा सोपा सरळ कन्सेप्ट आहे, बरोबर. आता गोष्ट काय आहे पहा, सगळी धोरणं, सगळी कामं, सगळ्या सरकारी योजना या सगळ्यांसाठी कोण कारणीभूत असतं? या सगळ्यांसाठी प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ कारणीभूत असतं, बरोबर. आता समजा प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मंत्री जो अर्थसंकल्पाशी संबंधित आहे त्यांचं नाव आहे अर्थमंत्री. समजा अर्थमंत्र्यांनी एखादं बजेट संसदेमध्ये मांडलं. मग हे बजेट संसदेमध्ये मांडल्यानंतर त्यावर डिस्कशन सुरू आहे, चर्चा सुरू आहे, मागण्या मांडल्या गेल्यात आणि त्यावर आता मतदानाची वेळ आली. मतदानाची वेळ आल्यानंतर समजा अर्थमंत्री म्हणले की आपण GST 6% करू, पण संसद म्हणते नाही, GST आम्हाला 10% करायचा आहे. मला सांगा, तुमच्यावरचा GST 6%वरनं 10% वाढला तर तुम्ही त्या अर्थमंत्र्याला पुढच्यास मतदान करून निवडून द्याल का? नाही. तुम्ही काय म्हणाल? पहा, सर्वसामान्य व्यक्तींना हे कळतं का की कर संसदेने वाढवलाय? नाही. सर्वसामान्यांना काय कळतं? कर वाढवण्याचं काम आणि कर रद्द करण्याचं काम 100% कोण करतात? अर्थमंत्रीच करतात. आणि कुणाच्या सल्ल्यानं करतात? पंतप्रधानांच्या सल्ल्यानं करतात. म्हणजे इथं जर समजा अर्थमंत्र्यांनी दिलेली एखादी करांबाबतची तरतूद, प्रोव्हिजन जर संसदेनं वाढवली तर अल्टिमेटली काय होईल? त्या ठिकाणी अर्थमंत्र्यांचं सरकार पडेल, पंतप्रधानांचं सरकार पडेल आणि मग सरळ सरळ कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ म्हणजे प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ आणि संसद यांच्यामध्ये भांडण व्हायला सुरू होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपली संसदीय शासन व्यवस्था म्हणजे आपलं पार्लमेंटरी गव्हर्नमेंट हे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या हार्मोनियस रिलेशनशिपवरती अवलंबून आहे. आपली संसदीय शासन व्यवस्था ही कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या भांडणावरती, यांच्या विरोधावरती अवलंबून नाही. आलं लक्षात? त्यामुळे ही महत्त्वाची बाब, संसद एखादा कर कमी करू शकते, एखादा कर रद्द करू शकते, फक्त संसद एखादा कर वाढवू शकत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. यावर प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो, ही सगळ्यात बेसिक मुद्दा आहे. ही पहिली संविधानिक तरतूद झाली. आलं लक्षात? त्यानंतर पुढची तरतूद, बजेट किंवा अर्थसंकल्प काय आहे? तर लक्षात ठेवा, बजेट किंवा अर्थसंकल्प हे एक प्रकारचं मनी बिल आहे, धन विधेयक आहे. बजेट किंवा अर्थसंकल्प काय आहे? हे एक प्रकारचं मनी बिल आहे, हे एक प्रकारचं धन विधेयक आहे. धन विधेयक, मनी बिल, बरोबर आहे. आता इथं लक्षात ठेवा, मनी बिल हे आर्टिकल 110 मध्ये देण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब, मनी बिल हे आर्टिकल 110 मध्ये मांडण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवा. मनी बिल आर्टिकल 110, घटनेच्या आर्टिकल 110 नुसार धन विधेयकाची व्याख्या करण्यात आलेली आहे. मग धन विधेयक किंवा मनी बिलमध्ये नेमकं काय असतं? तर लक्षात ठेवा, मेजर 4 घटक असतात. काय काय असतं यामध्ये? महत्त्वाची गोष्ट, एखादा कर लावणं, कर वसुली करणं, केंद्र सरकारकडून निधी घेणं, या सगळ्यांचा समावेश होतो, बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मनी बिल याबाबत काय लक्षात ठेवायचं आहे? पहिला मुद्दा लक्षात ठेवा, बजेट हे एक मनी बिल आहे, धन विधेयक आहे. यामध्ये मनी बिलचा आर्टिकल 110 आहे, बजेटचा आर्टिकल 110 नाही. बजेटचा आर्टिकल 112 आहे, मनी बिलचा आर्टिकल 110 आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं डेफिनेशन लक्षात ठेवा, एखादं बिल हे मनी बिल आहे की नाही हे सर्व ठरविण्याचा अधिकार लोकसभेच्या स्पीकरचा असतो. हे महत्त्वाचं आहे. एखादं बिल मनी बिल आहे की नाही, धन विधेयक आहे की नाही, हे सर्व ठरविण्याचा अधिकार लोकसभेच्या स्पीकरचा असतो. नाही लक्षात? आपण यातल्या आणखी महत्त्वाच्या बाबी पाहूया. पण इथं काय लक्षात ठेवायचं आहे? प्रत्येक बजेट हे काय असतं? हे मनी बिल असतं, हे लक्षात ठेवा. मग महत्त्वाची गोष्ट, मनी बिल हे फक्त लोकसभेतच मांडलं जाऊ शकतं. मांडलं जाऊ शकतं काही, तर आणखी स्पेसिफिक शब्द काय वापरू शकतो आपण? मांडले जाते, याला आपण म्हणूया इंट्रोड्यूस केले जाऊ शकते.
बरोबर आहे. आपण बिल एका सभागृहात मांडतो, मग त्या ठिकाणी ते पास झाले की बिल दुसऱ्या सभागृहामध्ये जातं. बरोबर आहे. तर ज्या सभागृहात आपण इंट्रोड्यूस करतो किंवा मांडतो ते पहिलं हाऊस असतं. तर इथं काय लक्षात ठेवायचं, मनी बिल हे फक्त आणि फक्त लोकसभेतच इंट्रोड्यूस केलं जाऊ शकतं. मनी बिल राज्यसभेत इंट्रोड्यूस केलं जाऊ शकत नाही. लोकसभेनं बिल मान्य केलं मनी बिल, मग ते राज्यसभेमध्ये जातं. मात्र मनी बिलला आपण राज्यसभेत इंट्रोड्यूस करू शकत नाही. मग हे जे बिल आहे हे फक्त राष्ट्रपतीच्या मागणीनुसार, मंत्री नाही, हे काय फक्त राष्ट्रपतीच्या मागणीनुसार मांडलं जाऊ शकतं. कुणानुसार? राष्ट्रपतीच्या मागणीनुसार मांडलं जाऊ शकतं. आणि कोण मांडू शकतं? लक्षात ठेवा, मनी बिल हे फक्त मंत्री मांडू शकतात. मंत्री मांडू शकतात. इथे एक छोटासा फरक लक्षात ठेवा. दोन शब्द आहेत. एक शब्द आहे सरकारी सदस्य, दुसरा शब्द आहे खाजगी सदस्य. काय फरक आहे? सरकारी सदस्य आणि खाजगी सदस्यामध्ये काय फरक आहे? लक्षात ठेवा, तुमच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना इन्क्लुडिंग प्राईम मिनिस्टर सरकारी सदस्य म्हणलं जातं. मंत्री म्हणजे सरकारी सदस्य. मंत्री या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? सरकारी सदस्य. आलं लक्षात? एवढं सोपं. मग खाजगी सदस्य म्हणजे कोण? तर मंत्री सोडून तुमच्या लोकसभा व राज्यसभेतील जे सर्व सदस्य आहेत, मंत्री सोडून, मंत्री वगळता, मंत्र्यांव्यतिरिक्त तुमचे लोकसभा व राज्यसभेतील जे सर्व सदस्य आहेत त्यांना आपण खाजगी सदस्य असं म्हणतो. मग खाजगी सदस्य हा सत्ताधारी पक्षाचा असू शकतो, विरोधी पक्षाचा असू शकतो, निवडून आलेला असू शकतो, नॉमिनेटेड असू शकतो, कुणीही असू शकतो. फक्त काय, जो सदस्य मंत्री नाही, लोकसभा आणि राज्यसभेतील जो सदस्य मंत्री नाही त्या प्रत्येक सदस्याला आपण काय म्हणतो? त्या प्रत्येक सदस्याला आपण खाजगी सदस्य म्हणतो. मग इथं काय लक्षात ठेवायचं आहे? मनी बिल फक्त मंत्रीच मांडू शकतात. म्हणजे मनी बिल फक्त सरकारी सदस्य मांडू शकतात, खाजगी सदस्य मांडू शकत नाही. मनी बिल फक्त सरकारी सदस्य मांडू शकतात. मनी बिल हे कोणताही खाजगी सदस्य मांडू शकत नाही. राहील लक्षात? पुढची महत्त्वाची गोष्ट, मनी बिल राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय मांडलं जाऊ शकत नाही. मनी बिल मांडण्यासाठी राष्ट्रपतीची शिफारस अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर समजा मनी बिल किंवा धन विधेयक लोकसभेनं चर्चा केली, डिस्कशन केलं, मतदान केलं आणि पास केलं. मग लोकसभेने हे बिल पास केल्यानंतर हे बिल राज्यसभेकडे जातं. राज्यसभेनं त्या मनी बिलमध्ये काही सुधारणा सुचविल्या, तर त्या सुधारणा, कोणाच्या सुधारणा? राज्यसभेच्या सुधारणा मान्य करायच्या की नाही करायच्या हे लोकसभेच्या हातात असतं. लोकसभा त्या सुधारणा मान्यही करू शकतं किंवा लोकसभा त्या सगळ्या सुधारणांना नकारही देऊ शकतं आणि नकार देऊन त्या सगळ्या सुधारणांशिवाय मनी बिलला पास केलं जाऊ शकतं. आलं लक्षात? ही सगळ्यात सोपी संकल्पना आहे. बरोबर आहे. राज्यसभेने धन विधेयकाबाबत सुचवलेल्या शिफारसी लोकसभा मान्य किंवा नाकारू शकतं. मनी बिलच्या बाबतीत पुढची सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात ठेवा. नाही इथं दिलेलं नाही आहे, फक्त मी इथं तुम्हाला पाठीमागच्या पेजवर लिहून देतो. लक्षात ठेवा, मनी बिलच्या बाबतीत मतदानाचा हक्क, मतदान हक्क फक्त कोणाला असतो? फक्त लोकसभेला असतो, राज्यसभेला मतदानाचा हक्क नसतो. मनी बिलच्या बाबतीत मतदानाचा हक्क फक्त लोकसभेला असतो, राज्यसभेला मतदानाचा हक्क नसतो. राज्यसभेने हे जे मनी बिल आहे हे 14 दिवसांच्या आत परत पाठवायला हवं. जर 14 दिवसांच्या आत परत नाही पाठवलं तर त्या केसमध्ये ते बिल मान्य नाही असं मानलं जातं व ते बिल राज्यसभेला सुद्धा मान्य आहे असं ट्रीट केलं जातं आणि बिल पास करून राष्ट्रपतीकडे पाठवलं जातं. म्हणजे राज्यसभेला त्या मनी बिलवर चर्चा करायचा अधिकार फक्त किती दिवस आहे? फक्त 14 दिवस आहे. राज्यसभेने फक्त 14 दिवस त्यावर चर्चा करू शकते, डिस्कशन करू शकते आणि मग 14 दिवसांच्या ते बिल पास मान्य करायला हवं, वापस पाठवायला हवं. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. राहील लक्षात? पहिली महत्त्वाची बाब. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता बजेटची तरतूद. बजेट काय आहे? मनी बिल आहे, हे सगळ्यांना क्लिअर झालं? ठीक आहे. आता पुढची बाब, बजेट बाबत कशामध्ये तरतूद आहे? आर्टिकल 112 मध्ये तरतूद आहे. लक्षात ठेवा, बजेट बाबतची तरतूद कुठं आहे? बजेट बाबतची तरतूद आर्टिकल 112 मध्ये आहे. फक्त महत्त्वाचा मुद्दा, बजेट किंवा अर्थसंकल्प हा शब्द आपल्या पूर्ण संविधानामध्ये कुठेही वापरण्यात आलेला नाही. अर्थसंकल्प किंवा बजेट
हा शब्द आपल्या संविधानामध्ये आर्टिकल 112 मध्ये वापरण्यात आलेला नाहीये. याऐवजी काय शब्द आहे, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट किंवा वार्षिक अंदाजपत्रक. आर्टिकल 112 मध्ये हा शब्द आहे, लक्षात ठेवा. आर्टिकल 112 मध्ये शब्द आहे वार्षिक अंदाजपत्रक, हा शब्द आहे. बजेट किंवा अर्थसंकल्प हा शब्द आर्टिकल 112 मध्ये नाही. 112 ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट किंवा वार्षिक अंदाजपत्रक हा शब्द आहे. 112 पुढची तरतूद. त्यानंतर पुढची काय, आर्टिकल 113. 113 कशाबद्दल बोलतं, 113 अनुदानाच्या मागणीबद्दल बोलतं. अनुदानाची मागणी, याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, याला आपण म्हणतो डिमांड फॉर ग्रँट्स. आपल्याकडे काय सगळे मंत्रालय आहेत, वेगवेगळे प्रशासकीय मंत्रालय आहेत आणि या सगळ्या प्रशासकीय मंत्रालयांना त्यांची वेगवेगळी कामं करायची असतात आणि या सगळ्या कामांसाठी त्यांना पैशांची गरज असते. मग हे पैसे कुठून येतील, हे पैसे कसे मॅनेज होतील. तर इथं काय लक्षात ठेवायचं आहे, हे सर्व मंत्रालय वित्तमंत्र्यांकडून ज्या पैशांची मागणी करतात, हे पैसे आम्हाला द्या, हे द्या, हे द्या, ही सगळी जी पैशांची मागणी असते याला आपण अनुदानाची मागणी किंवा डिमांड फॉर ग्रँट हा शब्द वापरतो. याला आपण काय वापरतो, अनुदानाची मागणी किंवा डिमांड फॉर ग्रँट हा शब्द वापरतो. लक्षात ठेवा, आता आर्टिकल 113 सगळ्यात महत्त्वाचा आहे. कोणतीही अनुदानाची मागणी राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय मांडली जाऊ शकत नाही. परत एकदा सांगतो, कोणतीही अनुदानाची मागणी राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय मांडली जाऊ शकत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, राहील लक्षात. आर्टिकल 113 अनुदानाची मागणी, आर्टिकल 113 म्हणतं कोणतीही अनुदानाची मागणी राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय मांडली जाऊ शकत नाही. हा सगळ्यात बेसिक मुद्दा आहे. 112 ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, वार्षिक अंदाजपत्रक. बजेट किंवा अर्थसंकल्प हा शब्द पूर्ण संविधानामध्ये कुठेही वापरण्यात आलेला नाही. आर्टिकल 113 राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय कोणतीही अनुदानाची मागणी मांडली जाऊ शकत नाही. नो डिमांड फॉर ग्रँट कॅन बी प्रेझेंटेड इन पार्लमेंट एक्सेप्ट ऑन रिकमेंडेशन ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आर्टिकल 113 इथे लक्षात ठेवा, 113 काय आहे, अनुदानाची मागणी. काय आहे, अनुदानाची मागणी. त्यानंतर पुढची तरतूद आहे 114. 114 कशाबद्दल बोलतं, 114 ॲप्रोप्रिएशन बिल किंवा विनियोजन विधेयकाबद्दल बोलतं. आर्टिकल 114चा आर्टिकल महत्त्वाचा आहे. आर्टिकल 114 हे ॲप्रोप्रिएशन बिल किंवा विनियोजन विधेयकाबद्दल बोलतं. सगळ्यात महत्त्वाची बाब, जोपर्यंत ॲप्रोप्रिएशन बिल पास होत नाही तोपर्यंत तुम्ही संचित निधीमधून 1 रुपया सुद्धा खर्च करू शकत नाही. परत एकदा सांगतो, जोपर्यंत ॲप्रोप्रिएशन बिल पास होत नाही तोपर्यंत संचित निधीमधून तुम्ही 1 रुपया सुद्धा खर्च करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात ॲप्रोप्रिएशन बिल पास काय करतं, ॲप्रोप्रिएशन बिल सरकारची खर्चाची बाजू कायदेशीर करतं. ॲप्रोप्रिएशन बिल सरकारची खर्चाची बाजू कायदेशीर करतं. एकदा का ॲप्रोप्रिएशन बिल पास झालं त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी सगळे खर्च करू शकता. ही महत्त्वाची बाब राहील लक्षात. ॲप्रोप्रिएशन बिल, विनियोजन विधेयक सरकारची खर्चाची बाजू कायदेशीर करतं. संचित निधीमधून 1 रुपया सुद्धा खर्च करायचा असेल, जर केंद्राचा असेल तर संसदेचा कायदा लागतो, जर राज्याचा असेल तर राज्य विधिमंडळाचा कायदा लागतो. या कायद्याशिवाय तुम्ही संचित निधीमधून पैसे खर्च करू शकत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आर्टिकल 114 ॲप्रोप्रिएशन बिल. क्लिअर. त्यानंतर पुढचं आर्टिकल 117 फायनान्स बिल किंवा वित्त विधेयक. फायनान्स बिल हे काय करतं, सरकारची कमाईची बाजू कायदेशीर करतं. कमाईची बाजू, जेव्हा कमाईची बाजू कुठून, वेगवेगळे लावलेले फीस, फाईन, टॅक्सेस, या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी सरकारच्या कमाईची बाजू आहे. तर जोपर्यंत या ठिकाणी फायनान्स बिल पास होत नाही तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी टॅक्सेस लावू शकत नाही किंवा पैसे गोळा करू शकत नाही. त्यामुळे फायनान्स बिल काय करतं, सरकारची कमाईची बाजू कायदेशीर करतं. परत एकदा सांगतो, 2 महत्त्वाच्या बाबी. पहिली महत्त्वाची बाब, आर्टिकल 114 ॲप्रोप्रिएशन बिल सरकारची खर्चाची बाजू कायदेशीर करतं. आर्टिकल 117 फायनान्स बिल सरकारची कमाईची बाजू कायदेशीर करतं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर पुढचं आहे आर्टिकल 265. जसं सगळ्यात पहिलं वाक्य आपण पाहिलं होतं, आठवतं. तर बघा इथं बेसिक काय आहे, जसं मी मगाशी एक वाक्य सांगितलं, संसद एखादा कर कमी करू शकते, रद्द करू शकते, फक्त संसद काय तो कर वाढवू शकत नाही. सेम इथं सुद्धा आहे. आर्टिकल 265 काय म्हणतं,
कोणत्याही कायद्याच्या परवानगीशिवाय कोणतीही ऑथॉरिटी कर लावू शकत नाही. म्हणजे तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचा टॅक्स लावायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कायद्याची परवानगी अत्यंत आवश्यक आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, मगाचं सगळ्यात पहिलं वाक्य आणि आर्टिकल 265 ही दोन्ही कलम महत्त्वाची आहेत, यांच्यावर प्रश्न असतो. परत एकदा सांगतो, कोणत्याही कायद्याच्या परवानगीशिवाय कोणतीही ऑथॉरिटी कर लावू शकत नाही. म्हणजे जर टॅक्स लावायचा असेल तर त्या टॅक्ससाठी कायदा असणं अत्यंत आवश्यक आहे. आर्टिकल 112 अर्थसंकल्पामध्ये जो खर्च आहे, बरोबर, जो खर्च आहे हा काय दोन प्रकारचा खर्च असतो. एक असतो संचित निधीवर प्रभारित खर्च, एक काय असतो संचित निधीवर प्रभारित खर्च, दुसरा असतो संचित निधीमधून केलेला खर्च. हे दोन प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता आपण काय करूया, हे दोन्ही गोष्टी शिकून घेऊया. महत्त्वाचा आहे, यावर नक्की प्रश्न असतो. परत एकदा सांगतो, आर्टिकल 112 नुसार संचित निधी जो आहे यामधनं जो खर्च केला जातो हा खर्च दोन प्रकारचा असतो. एक असतो संचित निधीवर प्रभारित खर्च, दुसरा असतो संचित निधीमधून केलेला खर्च. दोनही वेगवेगळे प्रकार आहेत, आपण ते सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया, समजून घ्या संचित निधी म्हणजे काय. एक सगळ्यात बेसिक मुद्दा लक्षात ठेवा, भारत सरकारकडं येणारा जो सगळ्याचा सगळा पैसा असतो ना, मेजॉरिटी पैसा, मॅक्सिमम पैसा, हा सगळ्याचा सगळा पैसा भारत सरकार ज्या फंडमध्ये किंवा ज्या निधीमध्ये जमा करतो त्या निधीला आपण संचित निधी या नावाने ओळखतो. भारत सरकारकडे येणारा जो सगळ्याचा सगळा पैसा, जे सगळ्याचा सगळं आहे, हे आपण ज्या ठिकाणी जमा करतो त्याला आपण संचित निधी किंवा कॉन्सॉलिडेटेड फंड या शब्दाने ओळखतो. बरोबर. आता पहा, कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया किंवा प्रत्येक राज्याचा स्वतःचा वेगळा काय असतो, संचित निधी असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या संचित निधीमधनं तुम्हाला 1 रुपया जरी खर्च करायचा असेल तर तो 1 रुपया खर्च करण्यासाठी तुम्हाला संसदेच्या परवानगीची गरज असते. इथं संसदेची परवानगी म्हणजे काय, संसदेचा कायदा. याचाच अर्थ काय असतो, संसदेच्या परवानगीशिवाय संचित निधीमधून तुम्ही 1 रुपया खर्च करू शकत नाही. आणि इथं संसदेची परवानगी म्हणजे कोणतं बिल, कोणतं बिल सांगा, आत्ता शिकवलंय, विनियोजन विधेयक म्हणजे काय, अप्रोप्रिएशन बिल. राहील लक्षात. म्हणजे संसदेच्या परवानगीशिवाय आपण या संचित निधीमधून पैसे खर्च करू शकत नाही. म्हणजे संचित निधीमधून पैसे खर्च करण्यासाठी संसदेची परवानगी आवश्यक असते. संसदेची परवानगी म्हणजे विनियोजन विधेयक म्हणजे अप्रोप्रिएशन बिल. हे कोणत्या कलमांमध्ये येतं, हे येतं आर्टिकल 114. आणि मगाशी मी काय सांगितलं, आर्टिकल 114 काय करतं, आर्टिकल 114 सरकारच्या खर्चाच्या बाजूला कायदेशीर करतं. काय करतं, आर्टिकल 114 सरकारच्या खर्चाच्या बाजूला कायदेशीर करतं. अप्रोप्रिएशन बिल पास झालं की ऑटोमॅटिकली सरकारची खर्चाची बाजू कायदेशीर होते. राईट. मग पुढची बाब यामध्ये दुसरा आहे भारत सरकारचे सार्वजनिक लेखे किंवा पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया. यांना आपण काय म्हणतो, पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया या नावानं सुद्धा ओळखतो. पहा यामध्ये काय काय येतं, पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये काय येतं, तर पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये प्रॉव्हिडंट फंडचे डिपॉझिट येतात, ज्युडिशियल डिपॉझिट सुद्धा येतात, बॉन्ड, दंड म्हणजे सरकारने जो दंड लावलाय किंवा छापे यामधून सुद्धा पैसे येतात, आणि सेव्हिंग बँकचे डिपॉझिट. हे सगळेचे सगळे मुद्दे कशामध्ये येतात, पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामधून येतात. म्हणजे पहा तसं वर्करने पाहायला गेलं तर गोष्ट आपल्याला काय क्लिअर होते. एक आहे आर्टिकल 266. 266 मध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक आहे भारत सरकारचा संचित निधी, दुसरा आहे पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया. बरोबर आहे. दुसरा आहे पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया, भारत सरकारचं पब्लिक अकाउंट. मग संचित निधीमधून पैसे खर्च करायचे असतील तर कुणाची परवानगी आवश्यक आहे, संसदेची परवानगी आवश्यक आहे. पण जर पब्लिक अकाउंटमधनं पैसे खर्च करायचे असतील तर हे कार्यकारी निर्देशानुसार पैसे खर्च होतात. कार्यकारी निर्देश. मला सांगा इथं कार्यकारी निर्देश म्हणजे कोण, मंत्रिमंडळाच्या सहीनं पैसे खर्च होतात. मंत्रिमंडळाची सही. आलं लक्षात. आर्टिकल 266 यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे भारत सरकारचा संचित निधी, संचित निधीमधून जर पैसे खर्च करायचे असतील तर संसदेची परवानगी लागते, जी आर्टिकल 114 मध्ये मिळते, ज्याला आपण अप्रोप्रिएशन बिल असं म्हणतो. दुसरा आहे पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया. पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये जे पैसे खर्च करायचे हे कार्यकारी निर्देश म्हणजे मंत्रिमंडळाच्या सहीनं खर्च होतात. पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये काय येतं, प्रॉव्हिडंट फंडचे डिपॉझिट असतात, ज्युडिशियल डिपॉझिट असतात,
बॉन्ड, दंड मारलेले छापे यामधून आलेले पैसे असतात, सेव्हिंग बँकेचे डिपॉझिट असतात, मंत्रालयाच्या सहाय्यानं पैसे खर्च होतात, कार्यकारी परवानगीनं पैसे खर्च होतात. इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये जे सगळे व्यवहार होतात हे मोस्टली काय असतात, बँकिंगचे व्यवहार असतात, बँकिंग ट्रान्झॅक्शन असतात, कॅशचे व्यवहार नसतात. मोस्टली बँकिंग ट्रान्झॅक्शनच्या मार्फत हे पैसे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी खर्च होतात. राहील लक्षात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामधनं पैसे खर्च करण्यासाठी संसदेच्या परवानगीची गरज नसते. आणखीन यामध्ये काय येतं, रेमिटन्सेस येतात, म्हणजे परतावा, डिपार्टमेंटल डिपॉझिट, पोस्टल डिपॉझिट, हे सगळंच्या सगळं पब्लिक अकाउंट ऑफ इंडियाचा भाग आहे. रेमिटन्स म्हणजे माहिती ना, परतावा. कोणताही भारतीय नागरिक जो परदेशामध्ये कामाला गेला असेल, परदेशामध्ये कामाला गेल्यानंतर त्यानं तिथं कमवलेले फॉरेन करन्सी जेव्हा तो भारतामध्ये ते फॉरेन करन्सी पाठवतो त्याला आपण परतावा किंवा रेमिटन्स असं म्हणतो. हा रेमिटन्स हा भारत सरकारच्या पब्लिक अकाउंट ऑफ इंडियाचा भाग आहे. चालेल. कार्यकारी निर्देशानुसार पैसे खर्च केले जाऊ शकतात आणि पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये प्रामुख्याने काय येतं, बँकिंग ट्रान्झॅक्शन्स येतात. जे मी आत्ता सांगितलं काय येतं, मुख्यतः बँकिंग ट्रान्झॅक्शन्स येतं. तिसरा महत्त्वाचा आहे कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया, भारत सरकारचा आकस्मिक निधी. मग हे सगळेच्या सगळे जे पैसे आहेत हे सर्वच्या सर्व पैसे बाजूला काढून ठेवले जातात. कशासाठी, वापरासाठी, अडचणीच्या काळात वापरासाठी. मग हे पैसे ज्या ठिकाणी काढून ठेवले जातात तो एका कायद्यानुसार क्रिएट केलेला निधी आहे, ज्याला आपण भारत सरकारचा आकस्मिक निधी म्हणजे काय, कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया असं म्हणतो. हा कायदा 1950चा आहे. कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया ॲक्ट 1950, भारत सरकार आकस्मिक निधी कायदा 1950. इथं महत्त्वाची गोष्ट, या आकस्मिक निधीमधून जर पैसे खर्च करायचे असतील तर ही खर्च राष्ट्रपतीच्या नावे खर्च होतो. लक्षात ठेवा, कंटिंजन्सी फंड ऑफ इंडियामधून पैसे खर्च करायचे असतील तर हे राष्ट्रपतीच्या नावे पैसे खर्च होतात. मात्र राष्ट्रपतीच्या वतीनं कोण सही करतात, वित्त सचिव, फायनान्स सेक्रेटरी सही करतात. लक्षात ठेवा, सिग्नेचर कोणाची असते, फायनान्स सेक्रेटरीची सही असते. 4 मुद्दे लक्षात ठेवा. पहिला मुद्दा, कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया, आर्टिकल 267 कायदा 1950, खर्च कोणाच्या नावे होतो, राष्ट्रपतीच्या नावे होतो. आणि कोण सही करतं, वित्त सचिव सही करतात. 1, 2, 3 आणि हा चौथा मुद्दा. आलं लक्षात. हे 4 सगळ्यात बेसिक मुद्दे आहेत. आता जो सगळा खर्च आहे इथं काय लक्षात ठेवायचं आहे, संचित निधी, बरोबर आहे. हा समजा संचित निधी आहे. एकदा रिव्हिजन करू. संचित निधीत नेमकं काय काय येतं. पहिलं, सरकारने गोळा केलेला सर्व महसूल, बरोबर आहे, सरकारने लावलेले सर्व कर महसूल, सरकारने उभे केलेले कर्ज, उभे केलेले कर्ज म्हणजे काय, नवीन कर्ज. आणि चौथं, सरकारने वसूल केलेले कर्ज. बरोबर आहे. थोडक्यात काय आहे, भारत सरकारच्या संचित निधीमध्ये भारत सरकारचा सगळ्याच्या सगळा कमाईचा भाग येतो. भारत सरकारच्या संचित निधीमध्ये भारत सरकारच्या कमाईचा सगळ्याच्या सगळा भाग येतो. याला महत्त्वाचं कलम आहे आर्टिकल 266. बरोबर आहे. आता एक महत्त्वाची बाब, या संचित निधीमधून पैसे खर्च करत असताना काय मुद्दा आहे, लक्षात ठेवा. संचित निधीमधून जो खर्च असतो हा 2 प्रकारचा असतो. एक असतो संचित निधीवर प्रभारित खर्च, म्हणजे काय, एक्सपेंडिचर चार्ज्ड अपॉन कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. संचित निधीवर प्रभारित खर्च म्हणजे काय, एक्सपेंडिचर चार्ज्ड अपॉन कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसऱ्या प्रकारचा खर्च असतो संचित निधी मधून केलेला खर्च, म्हणजे काय, एक्सपेंडिचर मेड फ्रॉम कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. आलं लक्षात. पहा, संचित निधी
काय शब्द आहे? प्रभारित आणि मधून केलेला खर्च. तर हा जो प्रभारित खर्च आहे यावर फक्त चर्चा होते. यावर काय होतं? फक्त चर्चा होते, मात्र मतदान होत नाही. लक्षात ठेवा, यावर फक्त चर्चा होते, मतदान होत नाही. तर संचित निधीमधून जो केलेला खर्च आहे यावर चर्चा सुद्धा होते आणि यावर मतदान सुद्धा होतं. दोन्ही गोष्टी, चर्चा सुद्धा होते आणि मतदान सुद्धा होतं. तेच आपण समजून घ्या. पहा, संचित निधीवर प्रभारित खर्च म्हणजेच एक्सपेंडिचर चार्ज अपॉन कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. यावर लोकसभेमध्ये मतदान होत नाही, फक्त चर्चा होते. तर या संचित निधीवर प्रभावित खर्चात नेमकं काय काय येतं? राष्ट्रपतीचा पगार, त्यांचे भत्ते, त्यांच्या कार्यालयाचा सर्व प्रशासकीय खर्च. सो राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे पगार आणि भत्ते. तिसरं, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे पगार, भत्ते, पेन्शन आणि त्यांच्या कार्यालयाचा सर्व प्रशासकीय खर्च म्हणजे सुप्रीम कोर्ट. हायकोर्टच्या न्यायाधीशांचे पेन्शन, इथं लक्षात ठेवा, हायकोर्टच्या न्यायाधीशांचे पेन्शन हा स्पेसिफिकली लक्षात ठेवा, स्टार मार्क करून ठेवतो. भारताच्या महालेखपालांचे पगार, भत्ते, पेन्शन आणि त्यांच्या कार्यकालाचा सर्व प्रशासकीय खर्च. कॅग बद्दल बरोबर आहे, CAG, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. कॅगचा आर्टिकल किती आहे? कॅगचा आर्टिकल आहे 148. आलं लक्षात? पुढचं, संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांचे पगार, भत्ते, पेन्शन आणि त्यांच्या कार्यालयाचा सर्व प्रशासकीय खर्च. आणि भारत सरकार देय असलेल्या कर्जावरील व्याज आणि सक्रिय फंड यांच्यावरील चार्जेस. हे सगळं संचित निधीवरील प्रभारित खर्च आहे. यावर लोकसभेमध्ये चर्चा होते, मात्र यावर लोकसभेमध्ये मतदान होत नाही. परत एकदा सगळी लिस्ट पहा. ही लिस्ट तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे नवीननुसार. पहिलं कोणाबद्दल आहे? राष्ट्रपती. दुसरं आहे लोकसभा आणि राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. त्यानंतर तिसरं आहे सुप्रीम कोर्टचं सगळं काही, हायकोर्टचं मात्र फक्त काय? पेन्शन. त्यानंतर कॅगचं सर्व काही. त्यानंतर UPSCचे चेअरमन आणि सदस्य यांच्याबद्दल सगळं काही आणि भारत सरकारच्या कर्जावरील व्याज. या सगळ्यांवर लोकसभेत फक्त चर्चा होते, मतदान होत नाही. आणि या सगळ्या खर्चाला आपण काय म्हणून ओळखतो? या सर्व खर्चाला आपण म्हणतो संचित निधीवर प्रभारित खर्च. महत्त्वाची गोष्ट, अर्थसंकल्पाच्या तरतुदींवर मतदान करण्याचा विशेष अधिकार फक्त लोकसभेला आहे. राज्यसभेला यावर मतदानाचा हक्क नाही. राज्यसभेने त्यावर चर्चा होऊ शकते आणि राज्यसभेला किती दिवसांची मुदत असते? फक्त 14 दिवसांची मुदत असते. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. किती दिवसांची मुदत असते? फक्त आणि फक्त 14 दिवसांची मुदत असते. हा सगळ्यात बेसिक मुद्दा आहे. कोणत्या कोणत्या एजन्सीज इन्व्हॉल्ड आहेत? एक आहे वित्त मंत्रालय, दुसरं आहे प्रशासकीय मंत्रालय, तिसरं आहे नीती आयोग. अगोदर नीती आयोगाऐवजी कोण होतं? इथं होतं नियोजन आयोग. आपण काय केलंय? नियोजन आयोगाला आपण बरखास्त केलेला आहे. त्यामुळे आता नियोजन आयोग या ठिकाणी नाही. आता फक्त कोण आहे? नीती आयोग आणि भारताचे कॅग. या एजन्सीज बजेट बनवताना त्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. आता आपण पुढच्या टॉपिककडे जेव्हा फॉर्म्युलेशन ऑफ बजेट म्हणजे बजेट नेमकं कसं बनतं. आज या ज्या तरतुदी आहेत या चांगल्या पाठ करा, यांच्यावर नक्की प्रश्न असतो. हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. चालेल, उद्या आपण लवकरात लवकर भेटूया. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू. आणि आमच्या टेक्निशियन आजारी असल्यामुळे थोडे लेक्चर्स लेट होतील, त्याबद्दल तुम्हाला सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. थँक्यू.